मान तालुक्यातील उकरडे या गावाच्या बामणदऱ्यामध्ये आपण आलेलो आहोत. आपण बामणदऱ्यातील जी विहीर आहे, विहिरीमध्ये एका बालकाचा मृत्यू झाला आणि त्याची आईला वाचवण्यात यश आलं. तीच ही विहीर आहे आणि हा परिसर आपण बघू शकताय. हा परिसर पूर्णतः निर्जन असा परिसर आहे, तुम्ही बघू शकताय. हा बामणदऱ्यातील अतिशय हा परिसर. आणि 24 तारखेला खरं तर या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला होता आणि या पावसाच्या दरम्यान या गावातील शिवानी कांबळे आणि त्यांचा मुलगा हितांशू कांबळे या बामणदऱ्यातून त्यांच्या राहत्या घराकडे चालल्या होत्या. आणि राहत्या घराकडे जात असताना आपण ही घटना कशी झाली या अगोदर पाहणार आहोत. हीच ती विहीर आहे आणि घराकडे जात असताना या विहिरीच्या इथं जो पलीकडचा रस्ता दिसतोय त्या रस्त्यातून पलीकडे त्या घराकडे जात असताना त्या रस्त्यातून त्यांचा तोल गेला आणि या विहिरीला खरं तर अपुरा कटडा असल्यामुळं त्या तोल गेल्यानंतर त्या विहिरीत पडल्या आणि त्यांच्यासोबत त्यांचा हितांशू हा मुलगा देखील होता. विहिरीत पडल्यानंतर जेव्हा त्या खाली पाण्यात बुडायला सुरुवात झाली तेव्हा ती जी रस्सी आहे, तुम्ही आता ती रस्सी पाहताय, ती रस्सी त्यांच्या हाताला लागली. मात्र हितांशू त्यांच्या हातातून सुटला आणि तो पाण्यात पडला. या विहिरीत खरं तर साधारण 20 ते 22 फूट खोल ही विहीर असून त्या 22 फूट पाणी आहे. आणि हे पाणी त्या पाण्यात तो हितांशू बुडाल्यानंतर या विहिरीचे जे मालक आहेत ते मालक खरं तर ही मोटर चालू करायच्या दृष्टिकोनात इथं आले होते आणि त्यांना ओरडण्याचा आवाज आला. आणि ते ओरडण्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी विहिरीत कोणतरी पडलं असल्याचं पाहिलं. त्यानंतर त्यांना त्या महिलेची ओळख पटली आणि त्यांनी मग त्या महिलेच्या नातेवाईकांना सांगण्यासाठी त्यांच्या घरी फोन केला. एकंदरीत ही अशी घटना घडली. खरं तर या घटनेला दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, कारण एका बाळाचा यात निष्पाप बळी गेलेला आहे. आणि त्यानंतर त्या शिवानी कांबळे यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आलं. यासाठी काही नातेवाईकांनी पोलीस पाटील जितेंद्र कांबळे यांच्या कानावरती ही घटना घडली आणि त्यांनी तात्काळ ही घटना दहिवडी पोलिसांना सांगून त्या ठिकाणीची ही जी दुर्दैवी घटना आहे त्या ठिकाणी येऊन मदत कार्याला सुरुवात केली. यामध्ये काही युवक या गावातील तेही या ठिकाणी सहभागी झाले होते आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून शिवानी कांबळे आणि हितांशू कांबळे यांना विहिरीच्या वर काढण्यात आलं. वर काढल्यानंतर या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलं होतं. मात्र हितांशू हा पूर्णपणे निश्चित पडलेला होता, कारण तो बुडून खरं तर या विहिरीतच तो गतप्राण झाला होता असं त्यावेळेला प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. मात्र त्याच्या आई ज्या होत्या शिवानी कांबळे यांच्यामध्ये अंगामध्ये दुगदुगी तयार होती आणि त्यानंतर 108च्या ॲम्ब्युलन्सला फोन करून त्या डॉक्टरांच्याकडे त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सातारा सिव्हिल येथे पाठवण्यात आलं. त्यानंतर त्यांचा प्राण खरं तर वाचलेला आहे, मात्र हितांशूचा बळी या घटनेमध्ये गेलेला आहे. त्यानंतर दहिवडी पोलिसांनी या ठिकाणच्या घटनेची संपूर्ण पाहणी करून पंचनामा देखील केलेला आहे. तर यातील काही जे प्रत्यक्षदर्शी आहेत, जे वाचवण्यासाठी सहभागी होते, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ही घटना त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. ते शिवानी वहिनी तर विहिरीमध्ये पडलेले आहेत. त्या वहिनी म्हणजे माझ्या चुलत भावाची मंडळी होती. ती ह्या विहिरीमध्ये श्रीकांत जगदाळे नावाच्या शेतकऱ्यानं बघितली होती. त्यानं सचिन म्हणून एक माझा चुलत भाऊ आहे, त्याला फोन केला. इथं लाईट नसल्यामुळे, पाऊस झालता, लाईट नसल्यामुळे आमचं मोबाईल बंद होतं सगळ्यांचंच. तर ते माझ्या भाषेच्या मोबाईलवरती फोन आला. तिचं नाव आरती वाघमारे आहे. तर तिच्यानंतर तिनं आम्हाला सांगितल्यावरती मी आणि माझं 2 भाचं संग्राम दाहिंजे आणि विनोद सावंत ह्या विहिरीच्या दिशेनं सरळ खाली पळत आलो. तर तिथं आम्हाला या पाण्यामध्ये त्या रशीला ती आमच्या वहिनी आम्हाला आढळल्या. मी वरनं आवाज दिला होता त्यांना, तर त्यांनी ते जीव थोडंसं हालचाल जाणवली त्यांचं, की मग आम्ही खाली गेल्याच्या नंतर त्यांना वर घेतलं तर त्यांना पाण्याच्या वर काढलं. पण त्यावेळेला त्यांचा जे मुलगा होता ती पण त्यांच्या सोबतच पाण्यात होता. तर ती वर काढलं त्यावेळेला वहिनींची हालचाल थोडीशी चालू होती, पण मुलाची हालचाल पाकच बंद होती. त्यांच्यासोबत जो हितांशू नावाचा मुलगा होता त्याची हालचाल पूर्णपणे बंद होती. वर काढलं हितांशूला, ह्याच दगडावरती आम्ही ठेवलं होतं, त्याची पूर्णपणे हालचाल बंद होती त्या दगडावरती. आणि आमच्या वहिनीला इथं समोर खाली झोपवलं. त्यात इथं जमलेल्यांपैकी कोणीतरी मला आवाज दिला की पोट दाबून बघ. मी त्यांचं पोट दाबलं पण पाणी वगैरे काय आलं नाही. पण ते ओरडल्या थोडंसं. मग ते बऱ्यापैकी सावध होत्या, असं काय एवढं पण नाही. पण अर्ध्या त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या आणि अर्ध्या शुद्धीत होत्या. मग त्यानंतर आम्ही त्यांना घरी पोच केलं आणि पाटलांच्या मदतीने 108ला फोन करून हे केलं. ॲम्ब्युलन्समध्ये टाकून दोन्ही पण सातारला पाठवली. दहिवडीचं दिशेने चाललं असल्यामुळं मला त्यांना घाई गडबडीत थांबवलं. मग त्यांनी ही घटना सांगितली की
आशाची भाऊ शिवानी महावीर कांबळे ही व्यक्ती पाण्यामध्ये आहे. तर त्यात ते कळाल्यानंतर लगेच मी ह्या ठिकाणी पोचलो. तोपर्यंत हे आमचे जे गावातील तरुण मुलं आहेत, जीवन कांबळे, संग्राम दाहिंजे, विनोद सावंत, आमचा अमर जगदाळे, ह्या व्यक्तींनी धाडस करून महिलेला मग त्या बाहेर काढल्यामुळे त्या महिलेचा म्हणजे जीवाला धोका टळला होता. एकदम शांत पडलेला होता. त्याला आज परत वर घेतला, इथे आम्ही दगडच ठेवला होता. परंतु आता त्याला नंतर आम्ही सिव्हिलला दोन्ही संघ उपचारासाठी पाठवले. मला इथं जवळजवळ इथं ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर होते. त्यांनी जवळपास गेल्या जमा आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. महिलेला काही झालेलं नाही म्हणून त्यांनी आम्हाला रिपोर्ट केला. ठीक. आपला आवाज न्यूजसाठी कॅमेरामॅन अमोल वैदंडेसह संदीप जठार, ओकिरडे. न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.